भारत आणि इंग्लंड उद्याच्या सेमीफायनलला अजून एक रेकॉर्ड होणार, कारण ह्या दोन टीमा एकत्र सेमीफायनल खेळण्याची ही तिसरी वेळेस आहे. या अगोदरही ह्या दोन टीमा दोन सेमीफायनल खेळले आहेत, 2022ला, 2024ला आणि आता 2026ला. आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये ही पहिलीच वेळेस आहे की दोन टीमा एकमेकासोबत तीनदा सेमीफायनल खेळत आहेत. त्यामुळे मित्रांनो, उत्सुकता अजून आहे की जिंकणार कोण, कारण 2022ला इंग्लंडने आपल्याला हरवलं होतं. त्याचा बदला आपण 2024ला घेतला त्यांना हरवून. आता हे 2026 आहे. आता काय होईल महत्त्वाचं आहे. कागदोपत्री पाहायला गेलं तर भारतीय टीम इंग्लंडपेक्षा फार जड आहे. आणि असं विचार करायला गेलं तर इंग्लंडचे प्लेयरचे फॉर्म बी चांगले आहेत, पण आपल्या भारतीय टीमचं म्हणावं तसं प्रदर्शन अजूनही पाहायला भेटलेलं नाही आहे मित्रांनो. ज्या प्रकारची आपली बॅटिंग लाईन आहे, ज्या प्रकारची बॅटिंग लाईनची क्षमता आहे, त्या क्षमतेनं कोणी खेळलेलं नाही आहे. कालची मॅच जर सोडली संजूने खेळलेली, ज्यानं ज्या प्रकारे आपला अनुभव सर्व समर्पण दाखवून मॅच जिंकून दिली, तसं कुठल्या प्लेअरनं अजून जिम्मेदारी अंगावर घेतलेली नाही आहे. संजू सॅमसननं दाखवून दिलं आहे की अनुभव फार महत्त्वाचा असतो, वेळ प्रसंग बघून खेळायचा असतो. जसं ज्या प्रकारे संजूनं पहिले 10 ओव्हर फटकेबाजी केली सुंदर, पण ज्यावेळेस सूर्याचा विकेट पडला दुसरा, त्यावेळेस त्याला कळलं की इथं घसरगुंडी होऊ शकते. कारण आफ्रिकेबरोबर जशी आपली घसरगुंडी झाली होती, त्याला त्याचा अनुभव आहे, त्यामुळे तो एक साईड टिकून धरला. त्याने एकही शॉट हवेत खेळला नाही, सर्व शॉट त्याने ग्राउंड खेळला आणि ॲव्हरेज मेंटेन करून खेळला. त्या प्रकारची जबाबदारी प्रत्येकाने घेता आलं पाहिजे. आणि महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे वानखेडेवर अभिषेक शर्माचा रेकॉर्ड फार चांगला आहे, कारण अभिषेक शर्मानं इंग्लंडविरुद्ध 2025मध्ये फेब्रुवारीमध्येच 2025मध्ये गेल्या वर्षी 100 केलं होतं त्यानं इंग्लंडविरुद्धच. त्याच्यामुळं हा एक प्लस पॉईंट आहे. आणि उद्या संजूवरच पूर्ण जबाबदारी असून खेळणं हे महत्त्वाचं नाही आहे. ठिकाणी आपली जिम्मेदारी ओळखणं महत्त्वाचं आहे. उद्याच्या मॅचला अभिषेकनेही जिम्मेदारी घ्यायला पाहिजे, ईशानने जबाबदारी घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने जर पुढच्या 2च मॅचेस जिंकायचे आहेत आपल्या वर्ल्ड कपसाठी, प्रत्येकाने एक मॅच जरी खेळलं तर होऊन जाईल. आणि विशेष म्हणजे शिवम दुबेचा वापर वर केलेला चांगला, कारण तो प्रत्येक मॅचला असल्या प्रेशर मॅचला चांगलं खेळतो. पांड्याही खेळतो, पांड्या खेळत नाही असं नाही आहे, पण पांड्यापेक्षा शिवमला जर पुढं पाठवलं तर त्याचा फायदा आणखी होईल. कारण गेल्या मॅचला आपण पाहिलेलं आहे, तसल्या प्रेशर सिच्युएशनला जेव्हा आपल्याला बाउंड्रीची गरज होती आणि बॉलर्स लगातार 4 यॉर्कर टाकला आणि त्या 4पैकी 2 बॉलला त्यानं बाउंड्री मारली यॉर्करला. एवढं सोपं नसतं मित्रांनो, आल्या 2 बाउंड्री ती यॉर्करला मारणं. तर तो वरी आल्यावरही चांगला खेळू शकतो. जर प्रयत्न केला त्याला वर पटवायचा तर चांगला फायदा होईल. उद्याच्या मॅचला अभिषेक शर्मा खेळेल अशी आशा आहे. ईशाननं पण खेळावं, कारण एक से बढकर एक आपल्यापाशी बॅट्समन आहेत, पण ते पूर्ण क्षमतेने खेळताना दिसत नाही आहेत. त्यांनी जर पूर्ण क्षमतेने खेळले तर कुठलीही टीम समोर आली तर जिंकायला आपल्याला काही अवघड जाणार नाही आहे. पूर्ण क्षमतेने खेळावं, भारत आरामात फायनलला जाईल अशी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होईल अशी अपेक्षा ठेवूयात आपण. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.